नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रो, MJP ची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे, ज्याला आपण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण म्हणतो, आणि त्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या वॅकन्सीज आलेल्या आहेत। तर बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे की नेमका सिलेबस दिलेला नाही, तर आपल्याला सिलेबस काय आणि प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी कशी ठेवायला पाहिजे, कारण आता सायमल्टेनियसली काही एग्जाम आपल्या समोर आहे, जसं की तुम्ही RRB बघू शकता, त्यानंतर MJP आहे, नाशिक महानगरपालिका आहे, आणि अपकमिंग ॲडव्हर्टाइजमेंट आहे, आणि भरपूर मोठी अशी ॲडव्हर्टाइजमेंट ती म्हणजे RTO AMI ची ॲडव्हर्टाइजमेंट। तर आता या 4-5 एग्जामचं सोबत कसं प्रिपरेशन केलं गेलं पाहिजे ते हाही सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण टेक्निकलचा बराचसा पोर्शन सर्व एक्झामसाठी सेम असणार आहे। तर मेन टार्गेटिव्ह आपला फोकस कुठल्या सब्जेक्टवर असायला हवा, आणि इन फ्युचर आपल्याला MJP कडून सिलेबस जर आला तर असं होऊ नये की अननेसेसरीच्या सब्जेक्टवर मी आता फोकस केला होता आणि महत्त्वाचे सब्जेक्ट राहिले होते जे की नंतर MJP ने सिलेबसमध्ये दिलेले आहेत। तर या सर्व जे तुमच्या पुढे डाउट्स आहेत, या डाउट्स रिलेटेड हा आपला व्हिडिओ आहे। तर चला जाणून घेऊ की नेमकं आपलं नियोजन कसं असायला हवं, सिलेबस कुठला समोर असायला हवा। MJP आणि सर्व डायरेक्ट रिक्रुटमेंटसाठी इग्नाइट अकॅडमीची आपली एक बॅच आहे, त्या बॅचची फीस 3,999 प्लस GST आहे। ही रेकॉर्डेड फॉर्मॅट मधली बॅच आहे, सर्व एक्सपर्ट फॅकल्टी, टेक्निकलचे नॉन टेक्निकलचे, कारण दोन्हीचंही वेटेज चांगल्या प्रकारे आहे, त्यामुळे तुम्हाला दोन्हीकडेही व्यवस्थित फोकस देणं अतिशय गरजेचं आहे। आणि आपल्याकडे इग्नाइट अकॅडमीकडे ह्या सर्व टाईपचे म्हणजे टेक्निकलचे एक्सपर्ट्स आणि नॉन टेक्निकलचे एक्सपर्ट दोन्ही चांगले अवेलेबल आहेत, ज्यांचा हा कोर्स तुमच्यासाठी असणार आहे, राईट। त्यासोबत आपलं TCS IBPS चं एक गाईड आहे जे की तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे। इग्नाइट अकॅडमीच्या ॲपवरून तुम्ही ते बुक्सची पण ऑर्डर देऊ शकता। डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक आहे, आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे, तुम्ही ॲप डाउनलोड करा, टेलिग्राम जॉईन करा, जेणेकरून सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आता या सर्वाला एकत्र करण्याचा आपण प्लॅन करतोय, ते म्हणजे RTO AMI च्या प्री प्लस मेन्सच्या बॅचमध्ये तुम्हाला MJPचा असो किंवा बाकी एक्झामचं सुद्धा टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्हीही अवेलेबल करून देतोय। आणि या बॅचची जी व्हॅलिडिटी असणार आहे ती तुमची RTO AMI ची एक्झाम होईपर्यंत असणार आहे। सुरुवातीला टेक्निकल रेकॉर्डेड आहे, प्रिलिम सध्या ही लाईव्ह चालू आहे, टेक्निकल सुद्धा लाईव्ह फॉर्मॅटमध्ये तुम्हाला याच्यात अवेलेबल होणार आहे, कारण याची व्हॅलिडिटी जी आहे ती एक्झाम पर्यंत असणार आहे। तुम्हाला MJP साठी सुद्धा हेल्पफुल होऊ शकते, रेल्वेसाठी, नाशिक महानगरपालिकेसाठी, सर्वांसाठी ही बॅच तुम्हाला हेल्पफुल असणार आहे, राईट। 500 पेक्षा अधिक आपल्या RTO AMI चे अधिकारी आहेत जे आपल्या अकॅडमी मधून पास होऊन आता जे जनतेच्या सेवेमध्ये तत्पर आहेत। त्याचसोबत पर्सनल काउन्सिलिंग वगैरेसाठी आम्ही नेहमी तुम्हाला अवेलेबल असतो। MPSC फॉर्मॅटमध्ये आपल्या टेस्ट सिरीज वगैरे सर्व एकदम चांगल्या प्रकारे घेतलं जातं। महाराष्ट्रातली RTO AMI ची टॉपची अकॅडमी आहे, तुम्हाला सर्वांना ते माहिती आहे। सध्या त्याचे ॲडमिशन चालू आहे, ही बॅच घेईल तर तुम्ही सर्व काही कव्हर होऊन जाईल। आता येऊ आपण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे। आता नेमकं आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, गट अ, ब आणि क साठीची ही जाहिरात आलेली होती, ओके। आता मेकॅनिकलच्या नेमक्या वॅकन्सीज किती होत्या, काय होत्या तेही आपण बघणार आहोत। तत्पूर्वी ॲप्लिकेशन फॉर्म चालू झालेत का, तर आणखीन चालू व्हायचे बाकी आहे। 20 नोव्हेंबर 2025 पासून हे चालू होतील, 19 डिसेंबर पर्यंत हे ॲप्लिकेशन फॉर्म चालू राहतील, राईट। आता येऊ संख्याकडे, किती जाहिरातीमध्ये वॅकन्सीज आहेत, तर 16 मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी आहेत। आता मेकॅनिकलचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मध्ये एवढ्या बऱ्याच काळानंतर आलेल्या वॅकन्सी, सर्वांसाठी बऱ्याच काळानंतर आलेल्या वॅकन्सीज आहेत, राईट। त्यामुळं काहींना वाटू शकतं की सर खूपच कमी वॅकन्सीज आहेत, राईट। एक एक्झाम टार्गेट नाही करायची मित्र, आपल्याला सोबतच RRBच्या एवढ्या चांगल्या वॅकन्सीज आल्या, RRB ला टार्गेट करू आपण, MJP ला टार्गेट करू, त्याचसोबत नाशिक महानगरपालिकेला जे विद्यार्थी इलिजिबल आहेत, राईट, ते असं सायमल्टेनियसली करू। आता बऱ्याच जणांचं इलिजिबिलिटीसाठीचंही कन्फ्युजन होतं, सर डिग्री अलाउड आहे का। मला 2-3 दिवस द्या, मी बऱ्यापैकी चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, कारण बऱ्याचशा गोष्टी साईड बाय साईड ही चालू असतात, ज्या की सर्व तुम्हाला लगेच शेअर करता येत नाही। काही कालखंडामध्ये म्हणजे खूप लेट नाही, लगेच काही दिवसामध्ये तुमच्यासोबत हे शेअर करतो, ओके। आता याच्या एक्झाम पॅटर्न कडे येऊ। अतिशय भारी एक्झाम पॅटर्न म्हणू शकता तुम्ही,
क्लिअर, कारण एकदम बॅलन्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता टेक्निकलचे तुमचे 50 क्वेश्चन असणार आहे. प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काला आहे. टोटल क्वेश्चन 100 आहेत. 200 मार्काला 120 मिनिट्स मध्ये म्हणजे 2 तासामध्ये हा तुमचा पेपर सॉल्व्ह होणार आहे. क्लिअर. आता 50-50 केलं. 50 मार्काचं तुमचं नॉन टेक्निकल आहे, राईट, आणि 50 मार्काचं नॉन टेक्निकल आहे. ओके, इथं सिव्हिल अभियांत्रिकी पदविका दर्जाचे प्रश्न असं सिव्हिलचं लिहिलंय. ओके, पण मेकॅनिकललाही सेम आहे, राईट, मेकॅनिकललाही सेम आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. मेकॅनिकलचं काय सर वेगळं आहे का, राईट, मेकॅनिकलचंही सेम आहे. एक्झाम पॅटर्न सेमच दिलेला आहे सर्वांचा, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. मराठीचे 10 क्वेश्चन असणार आहे, इंग्रजीचे 10 क्वेश्चन असणार आहे, सामान्य ज्ञानचे 15 क्वेश्चन असणार आहे, बौद्धिक चाचणीचे 15 क्वेश्चन्स असणार आहेत. ओके, काठिण्य पातळी जी आहे ते 10वीच्या लेवलची काठिण्य पातळी असणार आहे. आता मराठी ऑब्विसली मराठीमध्ये, इंग्रजी ऑब्विसली इंग्रजीमध्ये, बाकी ड्युअल लँग्वेज बायलँग्वेज पेपर तुमचा असणार आहे. आणि तुमचे जे टेक्निकलचे क्वेश्चन्स आहेत ते सर्व इंग्लिशमध्ये असतील. क्लिअर. म्हणजे तुम्हाला हे एक समजून घ्यायचं, जर MJP क्लिअर करायची असेल तर टेक्निकल आणि नॉन टेक्निकल या दोन्हीवरही तेवढ्याच चांगल्या प्रकारे फोकस असणं अतिशय गरजेचं आहे. हे फोकस तुम्हाला करावाच लागेल, टेक्निकल असो की नॉन टेक्निकल असो. क्लिअर. आता नॉन टेक्निकलचं तर सर्वांना आता आपल्याकडे सध्याची जी लाईव्ह बॅच होती आपली भूमी अभिलेख, सिव्हिल इंजिनिअरिंगच्या डायरेक्ट रिक्रुटमेंट, यासाठी आपण मराठीही रिसेंटली घेतलेला आहे, इंग्रजीही रिसेंटली घेतलेला आहे. ओके, मराठी आपल्या शेळके सरांनी घेतलं, इंग्रजी जे आहे ते आपल्या बोडके सरांनी घेतलं, त्यानंतर सामान्य ज्ञान आहे अमोल गाडेकर सरांनी एकदम रिसेंटली शिकवलेलं आहे. क्लिअर. आणि याच काठिण्य पातळी लेवलला शिकवलं गेलेलं आहे. बौद्धिक चाचणी KP सरांनी शिकवलेलं आहे. त्यामुळे सध्याचा हा रिसेंटचा जो कोर्स आहे तो तुम्हाला अवेलेबल होईल. वाटल्यास मी RTO MEIच्या बॅच मध्ये सुद्धा हा कोर्स ऍड करून द्यायला नक्की सांगेल, नॉन टेक्निकलचा, जो की तुम्हाला MJP लाही तयारी करायला सोपं जाईल. क्लिअर. आता टेक्निकलचे जे आहेत ते 50 क्वेश्चन असणार आहे. कारण डिग्री लेवलचे मी जे म्हटलं होतं ना इथं मी राईट, डिग्री लेवलचे 50 क्वेश्चन 100 मार्काला असणार आहेत. क्लिअर. हे झाला एक्झामचा पॅटर्न, जो की आता सर्वांना क्लिअर आहे. आपल्याला आता नॉन टेक्निकलची तर काही काळजी नाहीये, नॉन टेक्निकल बऱ्यापैकी झालं. आता एक्झाम घेणार कोण आहे, तर एक्झाम आहे आपली IBPS मार्फत घेतली जाणारी. एक्झाम कोणामार्फत घेतली जाणार आहे, IBPS मार्फत. आता सिलेबस देईल की नाही देईल हाही प्रश्न आहे. सध्या तर आपल्याकडे अवेलेबल आहे का नाही, मग आपण काय करणार, मागच्या एक्झामकडे बघणार. IBPS न कुठल्या एक्झाम घेतल्या होत्या, तर रिसेंट जी IBPS ची एक्झाम झाली ती म्हणजे BMC ची आणि त्याच्या अगोदर महाजनकोची. क्लिअर. तर आपण महाजनकोला थोडं पाहू, कारण BMCचं कसं होतं, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स हे कंबाईन होतं सिलेबसमध्ये. क्लिअर. त्यामुळे अपेक्षित काठिण्य पातळी कमी होती, पण सब इंजिनियरला त्यांनी क्रॉस केलं. तर आजकाल IBPSचं आपण सांगू नाही शकत की काय करेल ते, राईट. बरेचसे न्यूमेरिकल विचारले होते. त्यामुळे तुमच्या डोक्यात ही एक अप्रोच लक्षात ठेवावा लागेल की बाबा न्यूमेरिकल येऊ शकतात, न्यूमेरिकल येऊ शकतात. मग कोणी म्हणेल की विदाउट कॅल्क्युलेटर, कॅल्क्युलेटर कुठल्याही टाईपचे न्यूमेरिकल येऊ शकतात, राईट. BMCला कॅल्क्युलेटर अलाव केलं होतं ना. आजकाल कॅल्क्युलेटर अलाव करणं फार मोठा टास्क नाही आहे, पण विदाउट कॅल्क्युलेटर सुद्धा न्यूमेरिकल आपले हँड असणं गरजेचं आहे, राईट. आता अप्लाइड मेकॅनिक्स हा एक सिलेबस मध्ये होता महाजनकोच्या. खूप डेप्थ मध्ये मेकॅनिक्स करत बसायची गरज नाही, कारण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये याचा बराचसा पोर्शन आपला कव्हर होतो. तर मेकॅनिक्स एक अपेक्षित करू शकता, पण मेकॅनिक्स पासून तुम्हाला तयारी करायची नाही, राईट. तयारी करायची असेल फ्लुइड मेकॅनिक्स, हायड्रॉलिक्स मशीन अगेन अपेक्षित ठेवू शकता की हा तुमचा सिलेबस मध्ये असेल. क्लिअर. त्यामुळे फ्लुइड मेकॅनिक्स, हायड्रॉलिक्स मशीन सुरुवातीलाही करू शकता तयारी. मेकॅनिक्स सध्या होल्डवर ठेवायचं. सिलेबस मध्ये असू शकतं का, तर असू शकतं, पण गॅरंटेड 100% असेल का, तर आज नाही सांगता येत. त्यामुळे आज मी सेपर साइड जाईल, पहिले कुठले सब्जेक्ट कव्हर करायचे हे मी समजून घेईल, राईट. फ्लुइड मेकॅनिक्स, हायड्रॉलिक्स मशीन असू शकतं माझ्या सिलेबसमध्ये, पण मी लगेच फ्लुइड मेकॅनिक्स, हायड्रॉलिक मशीनला सुरुवात करेल का, तर नाही. यांची करेल मी तयारी, पण त्याला सुरुवात नाही करणार. त्यानंतर मशीन डिझाईन सध्या होल्डवर ठेवल मी. महाजनकोला सिलेबसमध्ये होतं, आपल्याला असू शकतं का, असू शकतं, पण याची जी प्रायोरिटी ग्रुप आहे ना तो वेगळा आहे. त्यानंतर IC इंजिन, रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, ओके, हे सब्जेक्ट. IC इंजिन, त्यानंतर रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हे सब्जेक्ट. क्लिअर. आता हे तिन्ही सब्जेक्ट एका लाईन मध्ये लिहिले, तिन्ही महत्वाचे सब्जेक्ट आहे आणि हे तिन्ही सिलेबस मध्ये असू शकतात. हे तिन्ही सिलेबस आपल्या सिलेबस, हे तिन्ही सब्जेक्ट आपल्या सिलेबस मध्ये असू शकतात. क्लिअर. पण तरी यांच्यापासून मी सुरुवात करणार नाही.
तुम्ही म्हणाल सर यापासून नका करू, त्यापासून नका करू, त्यापासून नका करू म्हणताय, काय तर कारण आहे की काय याच्यापासून करायचं नाही, मी सांगणार आहे. हा व्हिडिओ त्यासाठी आहे. क्लिअर. थेरी ऑफ मशीन सिलेबसमध्ये असू शकतं, मॅक्झिमम चान्सेस आहे, कारण जनरली थेरी ऑफ मशीन अवॉइड होत नाही, त्यामुळे थेरी ऑफ मशीनही असण्याचे चान्सेस आहेत पूर्ण. थर्मोडायनामिक्स राईट 100% असेल आणि इथून सुरुवात करायची. क्लिअर. 100% असणारे तुमचे FM HMI आहे. ते थर्मोपासून का सुरुवात, कारण मी जर थर्मो केलं तर मला आयसी इंजिन RAC करायला एकदम सोपं जाईल. क्लिअर. आयसी इंजिन RAC करायला एकदम सोपं जाईल. हीट ट्रान्सफर पॉवर प्लांट ओके हे असेल का, यांना थोडंसं मागे ठेवल मी, हीट ट्रान्सफरला मागे ठेवल, पॉवर प्लांटलाही मागे ठेवल. इट कॅन बी अ पार्ट ऑफ अवर सिलेबस, पण तिथून सुरुवात नाही करायची. क्लिअर. रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी राईट आणि इंजिनिअरिंग मटेरियल्स यांनाही आपण थोडंसं काही काळासाठी होल्डवर ठेवू, यांनाही थोडंसं काही काळासाठी होल्डवर ठेवू. क्लिअर. आता प्रोडक्शन प्लॅनिंग अँड कंट्रोल, बिलकुल प्रोडक्शन आपल्याला करायचंच आहे. ओके. त्यानंतर इन्व्हेंटरी कंट्रोल, ऑपरेशनल रिसर्च, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, मेट्रोलॉजी अँड इन्स्पेक्शन आणि व्हायब्रेशन. क्लिअर. हा तुमचा महाजनकोचा एवढा सिलेबस होता. क्लिअर. आता मी तुम्हाला देतो सब्जेक्ट कसे सुरुवात करायचे आणि कुठून सुरुवात करायची. सगळ्यात पहिले तुम्ही थर्मोला हात लावा. थर्मोडायनामिक्स, थर्मोडायनामिक्स, थर्मोडायनामिक्स. त्यानंतर RAC ला थोडंसं साईडला ठेवा वाटल्यास. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, थर्मोडायनामिक्स किंवा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल या दोन्ही पासून जनरली सुरुवात करायची असते. क्लिअर. थोडेफार मोठे सब्जेक्ट आहेत, मग आपल्याला कॉन्फिडन्स पण आला पाहिजे त्यांना, माझा अभ्यासही झाला पाहिजे ते, आणि सब्जेक्टही कव्हर झाले पाहिजेत, म्हणून RAC IC करायचं, RAC आणि IC इंजिन करायचं. छोटे सब्जेक्ट आहे. थर्मो झाला RAC IC करू शकता. क्लिअर. पण जनरली थर्मो नंतरच RAC IC ला हात लावायचा, इझिली समजलं जाऊ शकतं. क्लिअर. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल ही आहे. क्लिअर. आता थर्मो, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, RAC IC एवढे झाले. त्यानंतर FM HM, FM आणि HM फ्लुइड मेकॅनिक्स अँड हायड्रॉलिक मशीन्स. क्लिअर. काही विद्यार्थ्यांना प्रोडक्शन साइड बाय साइड प्रोडक्शन चालू ठेवा. ओके. हे सगळे RTO ला पण आहेत, तुमचे RRB ला पण हे विषय आहेत. राईट. नाशिक महानगरपालिकेसाठी तुम्हाला हे विषय करणं गरजेचंच आहे. त्यामुळे महत्वाचे टॉप प्रायोरिटी सब्जेक्ट मी तुम्हाला सांगतोय की ज्याची मॅक्झिमम पॉसिबिलिटी आहे तुमच्या एक्झाम मध्ये विचारल्या जायची. याला आपण VIMP सब्जेक्ट म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? VIMP सब्जेक्ट. VIMP सब्जेक्ट. थर्मोडायनामिक्स, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, RAC IC, FM HM, प्रोडक्शन. क्लिअर. आता बाकीचे टॉमही आहे, टॉमही करणं आहे, टॉमही करणं आहे. राईट. आता तसे तुम्ही थर्मल सेक्शनचे बघितलं, थर्मोडायनामिक्स, RAC IC, FM HM. क्लिअर. आता FM HM ला कधी कधी एकही विषय म्हणता, 1 2 3 4 टॉप प्रायोरिटी थर्मल सेक्शन मधले. राईट. डिझाईन प्रोडक्शन मध्ये तुम्हाला प्रोडक्शन करा, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल टॉप, हे सगळ्यात महत्वाचे विषय आहेत. हे विषय संपल्यानंतरच बाकी विषयाला तुम्ही हात लावा. याच्यामध्ये तुम्ही म्हणाल सर हीट ट्रान्सफर आहे, रिन्युएबल आहे, ते करायचं नाही आहे का? पहिले हे सब्जेक्ट तुमचे अतिशय महत्वाचे सब्जेक्ट आहेत, यांना फिनिश करा. राईट. आणि त्यानंतर बाकी कुठेही लावायचा हात. आता तुम्ही म्हणाल सर करू काय नेमकं याच्यासाठी? क्लिअर. करू काय, करायचं काय? तर सर्वात पहिले आपली बॅच जॉईन केली असेल तर तुम्हाला बाहेर कुठल्याही कंटेंटला हात लावायची गरज नाही. फक्त युथ पब्लिकेशनचं एक बुक तुमच्याकडे ठेवा MCQ सॉल्व्हिंगसाठी. MCQ सॉल्व्ह करा त्या बुकमधले. त्या व्यतिरिक्त इग्नाइटच्या नोट्स बाहेर जायची गरजच नाही. बस इग्नाइटच्या नोट्स वापरायच्या, सेशन बघायचे, नोट्स वापरायच्या आणि MCQ लावायचे. एवढी सिंपल याची स्ट्रॅटेजी आहे. सिंपल स्ट्रॅटेजी. जेवढं MCQ सॉल्व्ह कराल तुम्ही तेवढं तुमच्यासाठी चांगलं. जेवढं तुम्ही MCQ सॉल्व्ह होतील तेवढे. आता काहींना माझ्या हँडरिटन नोट्स पण आहेत, त्या पण तुमच्या कामी येतील, ज्याच्यात तुम्हाला कळेल की नेमकं कुठपर्यंत मी जाऊ. हेही महत्वाचं आहे ना. राईट. तिथपर्यंत काय करायचं, कुठलं कव्हर करायचं, कुठलं राहिलेलं आहे, ह्या गोष्टी ज्या आहेत ना त्याही महत्वाच्या आहेत. ओके. आता हे सब्जेक्ट झाले. याच्या व्यतिरिक्त कुठले येतात तर HMT हीट अँड मास ट्रान्सफर एक येतं, मशीन डिझाईन एक येतं. हे पण 2 सब्जेक्ट आहेत. क्लिअर. पण हे नंतर हे. आता तुम्ही म्हणाल सर नाही होऊ शकतं, सिलेबस दिला नाही आणि HMTचेच क्वेश्चन जास्त येतील. मित्र अशा गोष्टी होत असतात नाही, शाश्वती कुठलीच नसते.
पण एक स्ट्रॅटेजी कशी असते की मागचा एक्सपिरियन्स, मागे IBPSच्या एक्झाममध्ये कुठल्या सब्जेक्टला टॉप प्रायोरिटी मिळाली आणि कुठले क्वेश्चन्स विचारले गेले, राईट. महाजनकोला HMT वर क्वेश्चन विचारले गेलेत, हिट अँड मास ट्रान्सफरवर विचारले गेले, पण हे सब्जेक्ट जनरली जास्त विचारले जातात, नंतर इकडे एंट्री होते, राईट. आता तुम्ही BMCचा जरी सिलेबस बघितला तोही IBPS न बनवलेला आहे. बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, याच्यामध्ये तुमचं प्रोडक्शन आहे, थेअरी ऑफ मशीन, मशीन डिझाईन, क्लिअर, हे तिन्ही सब्जेक्ट. त्यानंतर तुमचं स्ट्रेंथ ऑफ मटेरियल आहे, FM आहे, मॅन्युफॅक्चरिंग, प्लॅनिंग अँड कंट्रोल आहे, ओके, IC इंजिन आहे, रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग आहे, क्लिअर. पार्ट ऑफ व्हेकल म्हणजे हे तुमचं सगळं IC इंजिन, ऑटोमोबाईल आहे, ऑटोमोबाईल. एवढे सिंपल सब्जेक्ट आहेत. याच्यामध्ये तुम्हाला HMT दिलेलं नाही, ओके. याच्यामध्ये RAC आहे, IC इंजिन आहे, मी सांगितलेलं सब्जेक्ट. मॅन्युफॅक्चरिंग आहे, फ्लूइड मेकॅनिक्स आणि हायड्रॉलिक मशिनरी दोन्ही आहे, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल ही आहे, राईट. मशीन डिझाईन आहे, थेअरी ऑफ मशीन आहे, बेसिक्स ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे प्रोडक्शन सुद्धा आहे, क्लिअर. आता मी बोलत बोलत तुम्हाला सगळी स्ट्रॅटेजी पण सांगून दिली की कुठल्या गोष्टीवर फोकस करायचा. एक, इग्नाइटच्या नोट्स, सगळ्यात महत्वाच्या इग्नाइटच्या नोट्स, राईट, कुठं मिळतील, बॅचमध्येही आहेत, बॅचेसमध्ये आहेत, बऱ्याच जणांकडे माझ्या हँड रिटन नोट्स सुद्धा आहेत, त्या नोट्सच्या बाहेर जायचं नाही, ओके. तुम्ही RTO AMEI ची बॅच मध्ये सुद्धा या सर्व गोष्टी मी अवेलेबल करून देईल. तुम्ही RTO AMEI ची बॅच यूज करू शकता. हिची व्हॅलिडिटी जी आहे ना, व्हॅलिडिटी जी आहे ती RTO ची एक्झाम होईपर्यंत आहे, म्हणजे तुमच्या सर्व एक्झाम मधातल्या येतील त्या बऱ्यापैकी तुमच्या RTO AMEI च्या बॅच मध्ये कव्हर होतील. प्री पण आणि ते ऍडिशनलचे जे इंग्लिश मराठी आहे ते मी त्याच्यात ऍड करून देईल त्या बॅचमध्ये. त्यामुळे तुम्ही त्याच्याबद्दलचं बिनधास्त राहा, त्याच्याबद्दल तुम्ही बिनधास्त राहा, तिथं टेन्शन घ्यायची गरज नाही. RTO AMEI च्या बॅचमध्ये ह्या गोष्टी, मी मेन्सच्या बॅचमध्ये या गोष्टी ऍडजस्ट करून देणार आहे, क्लिअर आहे, ओके. टेक्निकल, नॉन टेक्निकल, अपडेटेड टेक्निकल आहे सध्या जे लाईव्ह फॉर्मॅटमध्ये आहे, त्याच्या बाहेर तुम्हाला जायची गरज नाही. फक्त तुम्हाला मॅक्झिमम MCQ, बस, हे सगळ्यात मूल मंत्र आहे जो की तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. गॉट इट, राईट. काहीही अडचण आली तर इग्नाइट अकॅडमी इज ऑलवेज विथ यू, राईट. तुम्हाला कुठलीही प्रॉब्लेम्स काहीही आले तरी आम्ही तुमच्या सोबत आहोत, राईट. हे बॅच तुम्हाला सर्वात महत्वाची आहे. सगळ्या एक्झाम मध्ये जवळपास होतील, चुटर बुटर काही एक्झाम मध्ये कुठला पार्ट येईल, ओके, ते काही गोष्टी तुम्ही करू शकता ऍडिशनली. पण RTO सोबत तयार होईल, MJP होईल, RRB होईल, नाशिक महानगरपालिका होईल, राईट. आणि यदा कदाचित जर मागे पुढे कुठल्या आल्यात, होऊ शकतं की 5-6 महिन्याच्या स्पॅन मध्ये येतील, त्या पण त्याच्यात कव्हर होतील. त्यामुळे व्यवस्थित करा. MCQ सॉल्व्हिंग सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि आता हे लक्षात घ्या की न्यूमेरिकल विचारले जात आहेत, चांगले न्यूमेरिकल विचारले जातात. या न्यूमेरिकलसाठी तुम्हाला करायचं काय, तर या न्यूमेरिकलसाठी जे आहे तुम्हाला न्यूमेरिकल BMC वरून लक्षात घ्या. आणि हे कसं आहे, आता तुम्ही म्हणाल सर डिप्लोमा मिनिमम एज्युकेशन दिलं, न्यूमेरिकल विचारले जाऊ शकतात, पण सेपर साइड चालायचं. इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे ESE चे न्यूमेरिकल लावा, ESE चे न्यूमेरिकल लावा, पुन्हा SSC चे न्यूमेरिकल लावा, याच्यामध्ये न्यूमेरिकल आहे. तुम्हाला हे गोष्टी युथच्या बुक मध्ये मिळून जातील, क्लिअर आहे. तर तुर्तास इथं थांबतो. याबद्दलचे बाकीचे अपडेट MJP बद्दलचे मी येत्या काही काळामध्ये घेऊन येत जाणार आहे. थँक्यू सो मच गाइज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.